नागपूरमधून एक महत्त्वाची आणि लक्षवेधी बातमी समोर येत आहे। चेक बाउन्स प्रकरणात न्यायालयाने आरोपीस कठोर शिक्षा सुनावत आर्थिक व्यवहारांमध्ये प्रामाणिकपणाचा स्पष्ट संदेश दिला आहे। या प्रकरणात आरोपी विठ्ठल खडाखडे या 6 महिने साधा कारावास आणि 1,40,000 रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री संदीप नवले यांनी सुनावली आहे। या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की दिनांक 10 जानेवारी 2020 रोजी आरोपीने फिर्यादी गोविंद घोडके यांच्याकडून 1,20,000 रुपये हातऊसने घेतले होते। ठरलेल्या कालावधीनंतर परतफेड करण्यासाठी आरोपीने बँक ऑफ इंडिया येथील आपल्या खात्याचा 1,20,000 रुपयांचा धनादेश दिला। मात्र हा धनादेश बँकेत सादर केल्यानंतर खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे तो अनादरित होऊन परत आला। यानंतर फिर्यादीने ॲडव्होकेट जयप्रकाश भंडारे यांच्यामार्फत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम 138 अंतर्गत न्यायालयात फिर्याद दाखल केली। या खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात पार पडली। सुनावणी दरम्यान फिर्यादीकडून सादर करण्यात आलेले ठोस पुरावे आणि ॲडव्होकेट जयप्रकाश भंडारे तसेच ॲडव्होकेट निलेश भंडारे यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला। सर्व बाबींचा सखोल विचार करून न्यायालयाने आरोपीस 6 महिने साधा कारावास आणि 1,40,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली। या निर्णयामुळे चेक बाउन्स सारख्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा कठोर दृष्टिकोन पुन्हा एकदा स्पष्ट झाला असून आर्थिक व्यवहार करताना जबाबदारी आणि प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा आहे याची जाणीव सर्वांना झाली आहे। चेक बाउन्स प्रकरणात आरोपी विठ्ठल खडाखडे या 6 महिने कारावास व 1,40,000 रुपये दंडाची शिक्षा आज रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री संदीप नवले साहेब यांनी सुनावली आहे। यात हकीकत अशी की आरोपी विठ्ठल खडाखडे यांनी फिर्यादी गोविंद घोडके याच्याकडून 20 जानेवारी 2020 रोजी रक्कम रुपये 1,20,000 रुपये हातउसने घेतलेली होती व सदर रकमेच्या परतफेडीपोटी आरोपीने फिर्यादीस बँक ऑफ इंडियाचा धनादेश दिलेला होता। सदरचा धनादेश हा फिर्यादीने त्याच्या खात्यामध्ये ओतण्याकरता भरला असता आरोपीच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्याकारणाने तो न ओतता परत आला होता। त्यामुळे फिर्यादीने आरोपी विरुद्ध सोलापूर न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे कलम 138 प्रमाणे फिर्याद दाखल केलेली होती। सदर केसची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री संदीप भोसले यांच्या न्यायालयात झाली। यावेळी आम्ही दाखल केलेले पुरावे याचे अवलोकन करून व आमचा युक्तिवाद ग्राह्य म्हणून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री संदीप भोसले यांनी आरोपीस 6 महिने कारावास व 1,40,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावलेली आहे।